नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे. 1 ते 100 पर्यंत सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांच्या बेरजेतून मिळणारी संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 1 ते 100 पर्यंत सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 आणि सर्वात लहान विषम मूळ सर्वात लहान आहे 2 पण ही सम आहे. आपल्याला विषम पाहिजेत. विषम आहेत 3. 97 आणि 3 होतात 100 आणि ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? ही आहे 10चा वर्ग. बघूया पुढील गणित. मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्यामध्ये पर्यायातील कोणती संख्या मिळवली असता लहानात लहान 7 अंकी संख्या मिळेल? आता मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्या. अगोदर आपण मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या लिहूयात, म्हणजे 9 6 वेळा लिहूयात. मग ही झाली विषम. आपल्याला पाहिजे समसंख्या. मग शेवटचे 9 काढा आणि तिथे 8 लिहा. चला, आणि आपल्याला बनवायची आहे लहानात लहान 7 अंकी संख्या. मग 7 अंकी संख्या पण लिहून घेऊया आपण. चला, आता या संख्येमध्ये किती मिळवले म्हणजे ही संख्या येईल. तर यामध्ये अगोदर पर्याय क्रमांक 1 टाकूया. याच्यामध्ये 2, 8 आणि 2 10, 10 0 हातचाला 1, 1 आणि 9 10, 10 0 1 आणि 9 10 0 1, 1 आणि 9 10, 10 0 हातचा 1, 1 अधिक 9 10 0 1 आणि 9 10. बघा, ही संख्या आपल्याला इथे मिळाली आहे. ही संख्या किती आहे? तर हे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे 10 लक्ष. आणि ही संख्या किती आहे? तर हे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 9,99,998. आपला आहे पर्याय क्रमांक ए. बघूया पुढील गणित. खालील आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती? रेखांकित म्हणजे हा रेखांकित केलेला भाग आहे, याचं क्षेत्रफळ काढायचं. हा आहे आयत. तर अगोदर आपण पूर्ण आयताचे क्षेत्रफळ काढून त्यामधून हे जे न रेखांकित केलेला भाग आहे तो वजा करायचा. मग पूर्ण आयताचे क्षेत्रफळ किती आहे? लांबी गुणिला रुंदी. इथे लांबी आहे 7, इथे 7 गुणिला रुंदी आहे 2, वजा रेखांकित न केलेल्या भागाची लांबी किती? तर इथे आहे 2 आणि इथे आहे 1. मग या 7 मधून 2 अधिक 1 3 वजा केले तर ही लांबी आपल्याला भेटते 4 आणि रुंदी इथे दिलेली आहे 1. तर 7 गुणिला 2 म्हणजे 14 वजा 4 गुणिला 1 4. 14 वजा 4 10 म्हणजे 10 चौरस सेंटीमीटर. बघूया पुढील गणित. हमीदच्या हौदात 1000 लिटर पाणी मावायचे. तो हौद कमी पडला म्हणून त्याने नवीन हौद बांधायचे ठरवले. या नवीन हौदात मूळ हौदापेक्षा 7/5 पाणी क्षमता आहे. तर नवीन हौदात किती पाणी मावेल? मग मूळ हौदाची क्षमता किती लिटरची आहे? 1000 लिटरची आहे आणि याच्या 7/5 ही नवीन हौदाची क्षमता आहे. मग 5 ने गुणा, 5 ने भाग द्यायला, 5 दोन्ही 10 म्हणजे भाग जातो 200चा आणि 200 गुणिला 7 म्हणजे किती? 1400. म्हणजे नवीन हौदाची क्षमता आहे 1400 लिटर. बघूया पुढील गणित. 7054 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान 4 अंकी संख्या यांची बेरीज करून मिळणारी संख्या हजारात लिहा. आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 7054. मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर यांचा उतरता क्रम घ्या, म्हणजे 7 5 4 0 आणि लहानात लहान 4 अंकी. मग सुरुवात लहान अंकी संख्यापासून करा. तर 0 पासून न करता 4 पासून करा, कारण 0 पासून जर केली तर ती संख्या लहानात लहान होणार नाही. मग 4 नंतर 0 5 आणि 7 हा झाला चढता क्रम. मग यांची करायची बेरीज. तर 0 अधिक 7 7, 4 आणि 5 9, 5 आणि 0 5, 7 आणि 4 11. आता ही संख्या आपल्याला जवळच्या हजारात लिहायची. मग ही 11,000 तर येणार नाही, कारण 11,000 पेक्षा मोठी. 11,597च्या पुढे कंप्लीट झाल्यावर आपल्याला मिळतील 12,000, कारण 15,000 आणि 14,000 हे तर पुढची संख्या आहे. म्हणजे 11,000च्या जवळची हजारामधली संख्या आहे 12,000. धन्यवाद.